अध्यक्ष महोदय, या सभागृहातील ज्येष्ठ सदस्य सांगतील ना सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 11 मोटार वाहन महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2025 या सभागृहात मांडलेले। सर्वप्रथम मी या सभागृहामध्ये हे विधेयक मांडल्याबद्दल सुधीरभाऊंचं मनापासून अभिनंदन करतो आणि परिवहन मंत्री म्हणून आभारी व्यक्त करतो। ते ह्या करता की परिवहन मंत्री झाल्यानंतर मी वेळोवेळी सुधीरभाऊंना नेहमी सांगत असतो की तुमचं मार्गदर्शन गरजेचं आहे, कारण या सभागृहातील 20 वर्ष सदस्य म्हणून काम करत असताना वेळोवेळी सत्ताधारी पक्षाचे असू द्या किंवा विरोधी पक्षामध्ये बसलेले असू द्या, सुधीरभाऊंचं भाषण ऐकणं किंवा त्यांनी जे विधेयक मांडले किंवा ज्या विषयावर त्यांनी चर्चा केली, मला असं वाटतं ह्या सभागृहातील जर काही सदस्यांनी त्यांच्या भाषणांवर आणि ते करत असलेल्या सभागृहातील कामकाजांवर जर लक्ष दिलं तर निश्चितपणे प्रत्येक आमदाराची एक टमकं होईना पण वाढू शकेल अशा प्रकारचं त्यांचं मार्गदर्शन सभागृहाला असेल। आणि ही वस्तुस्थिती आहे। सुधीरभाऊ, गेली 20 वर्ष आम्ही तुमच्याकडनं ते शिकतोय। आजच्या ह्या चर्चेमध्ये किंवा ह्या विधेयकाच्या दरम्यान भाग घेतलेले आमचे सहकारी रईसभाई शेख, आमचे अमीनभाई पटेल, आमचे गायकवाडताई, मीरभाई कोटेचा, विक्रम पाचपुतेजी, आमचे मुरजी पटेल, आमचे सहकारी धाराशिव जिल्ह्यातून निवडून आलेले श्री स्वामी, त्याचबरोबर सभागृहातील अन्य काही सदस्यांना कदाचित जास्त जर सदस्य असते तर त्यांना भाग घेता आला असता। सुधीरभाऊ, आपली चर्चा चालू असताना माझ्याकडे आमच्या अधिकाऱ्यांकडनं काही चिठ्ठ्या आल्या, म्हणजे ज्या पद्धतीनं आपण छापील उत्तर लक्षवेधीचं किंवा एखाद्या गोष्टीचं देत असतो, त्या छापील उत्तरामध्ये ज्या काही गोष्टी लिहिलेल्या असतात त्यानुसार त्यांनी छापील उत्तर दिलं आणि त्यामध्ये मला आमचे अधिकारी जे बसलेले आहेत त्यांना एक गोष्ट ह्या ठिकाणी सांगायची आहे। त्यांनी मला चिठ्ठी पाठवली, त्यात लिहिलं होतं की 2022 पूर्वी महाराष्ट्रात दरवर्षी अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत होते, परंतु विभागाच्या प्रयत्नामुळे सन 2023-2024 मध्ये अपघाताचे मृत्यूचे प्रमाण हे 2% कमी झालेले आहेत। म्हणजे 2022 पूर्वी सुद्धा आपलंच डिपार्टमेंट त्या ठिकाणी काम करत होतं आणि 2024-25 मध्ये किंवा 23-24 मध्ये आपलंच डिपार्टमेंट काम करत होतं। आपल्याच डिपार्टमेंटच्या कार्यकाळात तो आकडा वाढत होता आणि आपल्याच डिपार्टमेंटच्या कार्यकाळामध्ये तो आकडा 2% कमी झाला। म्हणजे काही तुमचे स्वागत, हार, फुले, श्रीफळ देऊन सत्कार करण्याचं सारखी गोष्ट नाहीये। नाही, आकडे जाऊ द्या, आकडेवारीकडे मी जात नाही, पण ही वस्तुस्थिती आहे। अपघातांच्या प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि जी सुधीरभाऊंनी आकडेवारी सांगितलेली आहे म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे की 15,000पेक्षा जास्त मृत्यू जर ह्या राज्यामध्ये होत असतील तर शोकांतिक आहे। पण हेही तेवढंच खरं आहे की फक्त आणि फक्त आरटीओ डिपार्टमेंटच्या चुकांमुळे किंवा त्यांनी न केलेल्या कार्यपद्धतीमुळे हे अपघात होत नाही किंवा हे मृत्यू होत नाही, इतरही काही गोष्टी कारणीभूत आहेत। आणि त्यात सगळ्यात जास्त कारणीभूत जर कोणी असेल तर नॅशनल हायवे ऑथॉरिटी, PWD, महापालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायतीच्या परिसरातले जे रस्ते आहेत ते रस्ते ह्या मृत्यूला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत। परंतु आपण परिवहन खात्याचे मंत्री म्हणून त्यांच्यावर किंवा आपलं डिपार्टमेंट म्हणून त्यांच्यावर आपण जबाबदारी सोपवून पण चालणार नाही। शेवटी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे, आपलं डिपार्टमेंटचं कर्तव्य आहे आणि रस्ते सुरक्षासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी केंद्र शासनाकडून येत असताना किंवा आज राज्यामध्ये 5व्या क्रमांकाचं आमचं डिपार्टमेंट आहे, ते राज्याला 15,000 कोटीपेक्षा जास्त महसूल मिळवून देतं। अशा डिपार्टमेंटचा मंत्री होत असताना किंवा अशा डिपार्टमेंटचे आपण अधिकारी म्हणून काम करत असताना आपली काहीतरी जबाबदारी आहे। या सभागृहातील बहुतेक सदस्य हे अमेरिकेला, युरोपला किंवा UAEला किंवा अन्य सगळ्या देशांमध्ये जेव्हा जात असतात, म्हणजे मी एशियन कंट्रीचे काही भाग सोडले, इव्हन एशियन कंट्रीमध्ये हाँगकाँग, बँकॉक, पटाया सारखे सुद्धा काही देश आहेत की त्या देशामध्ये तर सुद्धा रस्ते सुरक्षेला जास्त महत्त्व दिलं जातं। जसं सुधीरभाऊंनी सांगितलं की अमेरिकेमध्ये एका ब्रिजवर 6 मृत्यू झाल्यानंतर तो ब्रिज बंद केला आणि ताबडतोब त्यांनी 1200 कोटी रुपये, 1200 कोटी असू द्या किंवा 1200 कोटी डॉलर खर्च करून त्यांनी दुसरा ब्रिज उभारला। परंतु आपल्या देशामध्ये मात्र लोकसंख्या वाढलेली आहे, रस्ते अपघातामुळे जे मृत्यू होतात त्यामुळे थोडेसे जर मृत्यू झाले तर काय फरक पडतो असा जर विचार काही लोकांनी केला तर ते अतिशय चुकीचं आहे। एका मृत्यूला सुद्धा आपण जबाबदार आहोत हे ध्यानात ठेवलं पाहिजे। त्यामुळे परदेशामध्ये आपण जातो, जेव्हा
आपण शिस्त ही गोष्ट बघतो तेव्हा परदेशामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. 80ची लेन असेल तर 80 मध्येच गाडी त्या रस्त्यावर जाते, लॉक केलं जातं. 100ची लेन असेल तर 100 मध्येच लॉक केलं जातं. किंवा 140चा जरी स्पीड असेल तरी 140 मध्ये गाडी चालवून ड्रायव्हर मात्र हात बाजूला करून सुद्धा गाडी चालवू शकतो. अशा प्रकारची शिस्त त्या देशांमध्ये. आणि ती शिस्त असताना तुम्ही बघा की प्रत्येक देशामध्ये स्पीड ब्रेकर तर फार लांबची गोष्ट आहे. स्पीड ब्रेकर तर कधी मोठ्या रस्त्यावर नसतातच मुळात, हे गल्ली बोळात असणारे स्पीड ब्रेकर असतात. परंतु रिफ्लेक्टर, एरोज 5 किलोमीटर पासून सुरुवात होते की तुम्हाला ठाण्याला जायचं ना, 5 किलोमीटर, 4.5 किलोमीटर, 4 किलोमीटर, 3.5 किलोमीटर, 3 किलोमीटर करत 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 ठाण्यापर्यंत तुम्ही येता. तेव्हा तुम्हाला कळतं की ठाण्याला जात असताना तुम्हाला माहिती आहे की 2 किलोमीटर जवळ आल्यानंतर आपल्याला ते लेन आपल्याला चेंज करायचे आणि त्या लेन मधून आपल्याला राईट कडे जायचं की लेफ्ट कडे जायचं की सरळ जायचं हे आपण ठरवतो. आणि अशा प्रकारचे हायवेवर आपण एरोज लावले जातात, लाईट्स त्या ठिकाणी असतात. आपल्या पुढे मागे असणाऱ्या ट्रक्सवर मोठमोठे रेडियमच्या पट्ट्या असतात. आणि त्यामुळे ही शिस्त आणि त्यांच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटची असलेली ज्या पद्धतीचं नियोजन, त्यामुळे हे प्रमाण परदेशामध्ये कमी आहे आणि आपल्या देशामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात आहे. मी सुधीर भाऊंना अभिमानाने या ठिकाणी सांगेल की सुधीर भाऊ, ज्यावेळेस मी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचा कार्यभार स्वीकारला त्यावेळेस मी आमच्या काही अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि ही जी आकडेवारी आपण सभागृहाला आज सांगितली तीच आकडेवारी मला आमच्या अधिकाऱ्यांनी 3-4 महिन्यापूर्वी दिली. त्यांना मी स्पष्टपणे सांगितलं की जो रस्ता सुरक्षेसाठी तुम्हाला निधी येतोय तो निधी इतरत्र कुठेही वळला जाता कामा नये. जशी तुम्ही कुठल्या कारणासाठी कुठला निधी किती वापरला गेले हे तुम्ही जे सांगितले ही वस्तुस्थिती आहे. तसा निधी वळला गेला. ज्या गोष्टीसाठी निधी सेंट्रल गव्हर्नमेंटने तुम्हाला दिलेला आहे, स्टेट गव्हर्नमेंट पॉझिटिव्ह आहे जर तुम्हाला तो निधी द्यायला, तर तो निधी तुम्ही फक्त रस्ता सुरक्षा आणि लोकांचे मृत्यू होणे, अपघात होणे, मृत्यू लांबची गोष्ट आहे, परंतु कोणाचे हात गेलेले आहेत, कोणाचे पाय गेलेले आहेत, कोणाचे डोळे गेलेले आहेत, असे सुद्धा अपघात झालेले आहेत, त्याची तर नोंदच नाहीये. त्यामुळे रस्त्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून मी आमच्या डिपार्टमेंटला स्पष्टपणे सांगितलंय की भले नॅशनल हायवे असू द्या, भले MSRTCचा रस्ता असू द्या, भले PWDचा रस्ता असू द्या, भले महानगरपालिकेचा रस्ता असू द्या, परंतु राज्यातील मोठ्या रस्त्यांवर रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या सगळ्या उपाययोजना ज्या परदेशामध्ये केल्या पाहिजे त्या उपाययोजना आपल्याला आपल्या राज्यामध्ये आणणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे फक्त ह्या सुरक्षिततेसाठी नाही, आम्ही रिफ्लेक्टर लावून किंवा त्या ठिकाणी एरोज लावून सुद्धा आपल्याला थांबायचं नाहीये किंवा स्पीड ब्रेकर ची व्यवस्था करून सुद्धा थांबायचं नाही. आपण आपल्या ज्या टोल ज्या ठेकेदाराला दिले जाते त्याच्यामध्ये खूप त्या कंडिशन्स असतात की तुम्ही अँब्युलन्स ठेवली पाहिजे, तुम्ही फायर ब्रिगेडची गाडी ठेवली पाहिजे, तुम्ही अन्य सुविधा ठेवल्या पाहिजे, परंतु कुठेही काही त्याची व्यवस्था केलेली जात नाही. आपल्याला हे कळतं. रस्ते सुरक्षितेमध्ये ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटकडनं तुम्हाला अँब्युलन्स किंवा फायर ब्रिगेडच्या गाड्या सुद्धा स्वतःच्या ठेवाव्या लागेल. दर 50 किलोमीटर मध्ये जर एखाद्या गाडीला आग लागली तर 25 किलोमीटर मागे किंवा 25 किलोमीटर पुढे तुम्हाला 10 मिनिटांमध्ये तिकडे किंवा 5 मिनिटांमध्ये पोहोचून त्या गाडीची तुम्हाला आग विझवता आली पाहिजे. किंवा जर अपघात झाला तर 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमची अँब्युलन्स, डिपार्टमेंटची अँब्युलन्स त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे. अशी व्यवस्था तुम्हाला करावी लागेल. आणि तो रस्ते सुरक्षिततेचा जो निधी आहे तो त्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल. आणि अशी प्रकारची उपाययोजना आपण करतोय. अध्यक्ष महोदय, खूप अनेक असे प्रस्ताव आहे की ते प्रस्ताव विचाराधीन आहे. आणि त्याचबरोबर सुधीर भाऊंनी मला आज जी नावं सांगितली, डॉक्टर शंकर विश्वनाथ, डॉक्टर रणजित गाडगीळ, संदीप गायकवाड, तर ही मंडळी मोठी मंडळी ह्या सभागृहामध्ये आपण त्यांचं नाव घेतोय. परंतु मी सुधीर भाऊंनाच विनंती करेल की सुधीर भाऊ, आपण जर एक कमिटी केली आणि हे 2% प्रमाण अजून काही कमी करता येतं का, आपल्याला 5% करता येतं का, 10% करता येतात किंवा 0 करता येतं का, यासाठी जर ह्या कमिटीची आपल्याला काही गरज असेल तर आपण त्यांच्याशी चर्चा करावी. आणि चर्चा करून आपण शासन नियुक्त ही कमिटी करून त्यांच्या माध्यमातून रस्ते सुरक्षिततेसाठी भविष्यामध्ये काय काय उपाययोजना करता येईल. निधीची काही तरतूद किंवा काही कमी नाही आहे सुधीर भाऊ. अध्यक्ष महोदय, भरपूर निधी RTO डिपार्टमेंटकडे आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या बाबतीत भरपूर मोठ्या प्रमाणात निधी देतो. फक्त त्या निधीचं नियोजन योग्य प्रकारे व्हायला पाहिजे. तर हे 2%चं जे प्रमाण आहे ते 20% पर्यंत जायला वेळ लागणार अशी मला खात्री आहे. आणि त्या माध्यमातून आपण तशी उपाययोजना करतोय. आता आमचे मित्र विक्रम पाचपुते साहेबांनी सांगितलंय की त्यांच्या मतदारसंघामध्ये जे ऊसाचे ट्रॅक्टर असतात आणि त्या ऊसाच्या ट्रॅक्टरमध्ये 4 ते 5 किंवा 5 ते 6 मृत्यू होत असतात. परंतु शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून पाचपुते साहेब आपली पण काही जबाबदारी असते. मी जेव्हा बघतो तेव्हा आपण रस्त्यावरून जात असताना ते ट्रॅक्टरचं वजनाची क्षमता असते 5 टन 8 टन आणि ते ट्रॅक्टर 20-20 टन वजन उचललं जातं ऊसाचं आणि अर्धेपेक्षा जास्त ऊस हे बाहेर असतात.
त्यामुळे आपणही आपल्या शेतकऱ्यांना हे सांगितलं पाहिजे की बाबा अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे, ऊस पूर्णपणे बाहेर पडलेले आहेत, त्याला रेडियम किंवा काहीची सोय तुम्हाला करायला पाहिजे, लाईट लावली पाहिजे. परंतु जर नियम आणून एक फेरायच्या ऐवजी त्यांनी 2 फेरे केले तर हे जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी होईल. कारण शेवटी प्रत्येक ठिकाणी आरटीओ किंवा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट पोहोचू शकत नाही. त्यामुळे आपली लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे, परंतु ती जबाबदारी पार पाडत असताना जर आमच्या डिपार्टमेंटचं काही सहकार्य आपल्याला लागलं तर निश्चितपणे ते केलं जाईल. बाईकच्या बाबतीत मुर्जी पटेलांनी एक मुद्दा उपस्थित केला, ही वस्तुस्थिती आहे. जे बाईकवाले जे आहेत ना त्यांना लायसन पण नाहीये, ती इलेक्ट्रिक व्हेकल आहेत, त्यांना 25 किलोमीटरची परमिशन आहे, त्यांना आरटीओची परमिशन वगैरे काही नाही, पण सर्रासपणे स्विगी झोमॅटोसाठी ह्या बाईक वापरल्या जातात. त्यांच्यावर कारवाई करण्याचं प्रमाण आरटीओनं फार मोठ्या प्रमाणात केलेलंच आहे. पण भविष्यामध्ये ते अजूनही कसं नेस्तनाबूत करण्यात येईल, सगळ्या गाड्या कशा जप्त करण्यात येईल, प्रत्येकाला कशा आपण पोलीस स्टेशनला आणून त्यांच्या मालकांना पण कसं काय अटक करता येईल याची सुद्धा जबाबदारी आपण भविष्यामध्ये घेऊ. अनेक गोष्टी या सभागृहातील आमच्या सदस्यांनी सांगितलेल्या आहे, परंतु जी आकडेवारी सुधीर भाऊंनी सांगितलेली आहे ही आकडेवारी ह्या महाराष्ट्राला भूषणावह नाही. त्यामुळे ह्या खात्याचा मंत्री म्हणून मी निश्चितपणे त्यावर कसा तोडगा काढता येईल आणि ही आकडेवारी कशी कमी होईल यासाठी आपण 100% सगळेजण प्रयत्न करू. आज सभागृहामध्ये आम्ही नेहमी त्यांना गुरुस्थानी मानतो. आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जो या ठिकाणी आज प्रस्ताव दिलेला आहे किंवा जे विधेयक मांडलेलं आहे, मी विनंती त्यांना करेन की अजूनही काही आपल्या सूचना असेल तर आपण लेखी स्वरूपात द्या किंवा मला सांगा. त्या सगळ्या सूचनांचा विचार करून महाराष्ट्र अतिशय कमी प्रमाणात अपघात होण्याचं राज्य कसं होईल याची आपण खबरदारी घेऊ. आणि ज्या पद्धतीने तुम्ही रेडियमच्या पट्ट्यांच्या संदर्भात सुद्धा सांगितलेलं, ऑलरेडी केंद्र शासनाच्या नियमावलीमध्ये तो विषय आहे, परंतु ते रेडियम सुद्धा अतिशय चांगले असावे. रेडियम मी मध्ये कर्नाटकला गेलेलो असताना कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने आम्ही रात्रीच्या वेळेस बघत होतो, सगळ्या ट्रक टेम्पो बसेसना वगैरे रेडियमच्या पट्ट्या फार मोठ्या प्रमाणात लावल्या होत्या आणि लांबून सुद्धा दिसत होत्या त्या 50-50 फुटांवरनं. तर अशा प्रकारच्या चांगल्या क्वालिटीच्या रेडियम्स आपण आपल्या ट्रक टेम्पो किंवा इतर काही मालवाहतूक गाड्यांना लावू आणि तशा पद्धतीची आपण सुविधा करू. मी आदरणीय सुधीर भाऊंना विनंती करतो की आपण हे विधेयक कृपया मागे घ्यावं.